हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप या विषयातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील प्रश्नपत्रिकातील प्रश्नांचा सराव करत आहोत. तर प्रश्न असा आहे बघा की खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती. तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा. फक्त व्यवस्थित तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर खूप छान पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. की पहिल्यांदा आपण काय करतो की जे छोटे छोटे त्रिकोण आहेत आकृतीतले ते सगळे मोजून घेत होतो. ते किती किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 हे आकृतीतले 6 त्रिकोण तर झाले. त्यानंतर हा आणि हा त्रिकोण जो एक मिळून तयार होतोय तो 7. त्यानंतर ह्या आणि हा मिळून तयार होतोय तो 8. हा आणि हा मिळून तयार होतोय तो 9. हा आणि हा मिळून तयार होतोय तो 10 झाले. त्यानंतर हा जो काही मोठा त्रिकोण आहे 3 त्रिकोणांचा मिळून तयार झालेला 1 2 3 याचा मिळून तो 10. आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं या ठिकाणी हा 1 झाला आणि व्यवस्थित बघा, परत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा मोठा 1 11. या ठिकाणी किती त्रिकोण तयार झाले 11. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की खालील आकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. यासाठी तुम्ही बारकाईने निरीक्षण आकृतीचं करावं लागतं. तर कोणती पण एक गोष्ट तुम्ही चेक करा की कोणती सेम दिसते आणि कोणती वेगळी दिसते. तर तंतोतंत म्हणजे जसे आहे तसे. आता मी आकृतीमध्ये हा त्रिकोण जो आहे तो सगळ्या आकृतीत चेक केला. त्रिकोणाचं टोक आहे ते उजव्या बाजूला उभी रेष आहे. उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला. मग ही उभी रेष कुठं आहे, इथं आहे का, नाही, ही जुळत नाही. इथं आहे का, इथं तर बाणच दिसतोय, इथं कॅन्सल झाली. इथं पण बाणच आहे, ही पण कॅन्सल झाली. बघा चौथ्या आकृतीत बरोबर तंतोतंत जुळतोय. मग सगळेच जे काही साईन आहेत खूण आहेत त्या आकृतीत चौथ्यात जुळणार आहे. असं एक कोणती तरी गोष्ट बघायची की जुळते एक आकृतीशी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता पुढचा बघा प्रश्न काय आहे की या ठिकाणी पण बघा तंतोतंत जुळणारीच आपल्याला आकृती काढायची. की वर्तुळ आहे, एक फेस आहे. आता या फेसमध्ये तुम्ही कशाचं निरीक्षण करायचं, तुम्ही कानाचं निरीक्षण करू शकता. बघा हा उजवा कान, हा डावा कान. उजव्या कानात काय खालची बाजू रंगवली. खालची बाजू रंगवलेला कुठं आहे, पहिला तर ऑप्शन कॅन्सल झाला. दुसऱ्या बाजूत रंगवली, तिसऱ्यात रंगवली, चौथा कॅन्सल झाला. आता आपल्याकडे 2च आकृत्या उरल्या, दुसरी आणि तिसरी. त्यानंतर तुम्ही आता डोळ्यांची ठेवण बघू शकता दुसरी आणि तिसरी. तर उजव्या बाजूच्या डोळ्याचा वरचा भाग रंगवलेला आहे. तर वरचा भाग दोन्हीतच रंगवला आहे आणि डाव्या बाजूचा खाली दोन्ही, म्हणजे डोळ्यात तर काहीच तुम्हाला फरक दिसणार नाही. परंतु आता जर तोंड जर बघितलं तोंडाचं तर खालचा भाग, मग खालचा भाग कोणत्या तोंडाचा रंगवला आहे तर तिसऱ्या पर्यायात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न असा आहे बघा की एका रांगेत संतोषचा उजवीकडून 15वा, डावीकडून 9वा क्रमांक आहे. तर त्याच रांगेत उजवीकडून 8व्या स्थानावर असलेल्या सचिनचा डावीकडून कितवा क्रमांक असेल, असा प्रश्न आहे. तर यासाठी तुम्हाला रांगेतील स्थान व्यवस्थित प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. बघा काय सांगितलं की संतोषचा डावीकडून 15वा आहे आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे 9वा. या ठिकाणी बघा की संतोषचा काय सांगितलेलं आहे तर संतोषचा उजवीकडून 15वा, म्हणजे ही बाजू उजवीकडून काय आहे 15वा. इथं 15वा मी संतोषचं इथे एक स्थान निश्चित केले आहे. उजवीकडून काय आहे संतोषचा 15वा, म्हणजे इकडं मुलं किती असणार आहे, त्याच्या किती असणार आहेत तर 14 असणार आहेत. आता काय सांगितले की डावीकडून 9 आहे. बघा इकडून डावीकडून 9 आहेत म्हणून इकडं किती असणार आहेत 8 असणार आहेत. 9 असं आहे म्हटल्यानंतर इकडे किती असणार आहेत 9, इकडं 8 मुलं असणार आहेत. पुढं काय सांगितलं की त्याच रांगेत बघा की त्याच रांगेत उजवीकडून 8व्या स्थानावर असलेल्या सचिनचा डावीकडून कितवा क्रमांक असेल. त्याच रांगेत उजवीकडून 8वा कोण आहे सचिन. मग बघा उजवीकडून 8वा म्हणल्यानंतर आता ही बाजू उजवी असते. मग उजवीकडून 8वा म्हणल्यानंतर समजा इथं कुठंतरी आपण सचिन पकडूया. त्याचा कितवा आहे 8वा, म्हणजे त्याच्या इकडं किती असणार आहेत 7. बरोबर आहे 7. आता काय सांगितलं की संतोष आणि सचिनचा काय विचारले डावीकडून कितवा क्रमांक असं विचारले. आता ह्याचा इकडं किती आहे 8वा. बरोबर आहे. आता संतोष कितवा आहे इथं 15वा आहे, इकडून 9वा आहे. त्यानंतर इकडं 14 मुलं आहेत. बघा इकडं किती आहेत 14. संतोष कितवा आहे 15वा. इकडं 14 मुलं आहेत. सचिन तर कितवा आहे 8वा आहे. मग 9 10 11 12 13 आणि 14पर्यंतच का घेतले मी, कारण संतोषच्या इकडं किती मुलं असणार आहेत 14. सचिन त्यातला कितवा आहे 8वा, म्हणून 9 10 11 12 13 14 घेतले मी.
बरोबर आहे. मग आता त्यांनी काय सांगितले की सचिनचा डावीकडून कितवा असं विचारले. सचिनचा डावीकडून कितवा क्रमांक. मग ही असते बघा डावी बाजू. मग आता डावीकडून हा संतोष कितवा, इकडून 9वा आहे संतोष. कितवा आहे, 9वा. मग इकडून 9वा म्हटल्यानंतर 10, इकडून 9वा आहे. लक्षात घ्या डावीकडून सचिन काय आहे, 9वा आहे. संतोष डावीकडून कितवा आहे, 9वा. म्हणून हा 9. त्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16वा. सचिन कितवा येणार आहे, 16वा. मग पर्याय आपण चेक करूया. डावीकडून कितवा आला बघा सचिन, तर 16वाला. जर तुम्ही पर्याय चेक केले तर बघा पर्याय क्रमांक 1च आहे. सचिन काय येईल, 16वा डावीकडून येणार आहे. म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की सोबतच्या वेन आकृतीत त्रिकोणात मराठी विषयात उत्तीर्ण विद्यार्थी, चौकोनात गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी व वर्तुळात इंग्रजी विषयात उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. आता काय सांगितले बघा की त्रिकोणात जी काय आहेत ती कशाची उत्तीर्ण आहेत, मराठी. तुम्ही थोडक्यात लिहिलं तरी चालेल. इथं काय आहेत, मराठी उत्तीर्ण आहेत. त्यानंतर चौकोन आहेत, त्या चौकोनात काय आहेत, गणिताचे आहेत. त्यानंतर वर्तुळात जे काय आहेत ते इंग्रजीचे आहेत, इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणारे आहेत. मग या ठिकाणी बघा आधारित प्रश्न काय विचारले की सर्व विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती. आता एक अंक अंक शोधायचे की जे सगळ्याच आकृतीत असले पाहिजेत, वर्तुळात, चौकोनात आणि त्रिकोणात. मग वर्तुळ आणि त्रिकोण आणि चौकोन यामध्ये असणारा अंक कोणता आहे, तर 5 हा अंक बघा सगळ्यात, म्हणजे सर्वच विषयात तो उत्तीर्ण असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, गणितात उत्तीर्ण आहेत पण इंग्रजीत नाहीत असे किती विद्यार्थी आहेत. मग आता काय विचारले की गणितात उत्तीर्ण असणारे कोण, चौकोनातले. पण इंग्रजीत उत्तीर्ण नाहीत. मग इंग्रजीत उत्तीर्ण असणारे कोण, तर वर्तुळात असणारे. मग जे काही वर्तुळात आहेत आणि जे गणितात उत्तीर्ण म्हणजे चौकोनात आहेत परंतु वर्तुळात नाहीत असे कोण आहेत, तर ते जर तुम्हाला काढायचे असतील तर नीट बघावं लागेल की या ठिकाणी बघा गणितात उत्तीर्ण असणारे कोण आहेत, चौकोनात असणारे. मग 12 आहे आणि 3 पण आहे, मग 15 झाले. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला त्रिकोणातले घ्यावे लागतील, पण त्रिकोणात जे असणारे आहेत ते सगळे कुठं आहेत, वर्तुळात आहेत. परंतु वर्तुळात असणारे इंग्रजीत आहेत. मग आपण ते घेऊ शकत नाहीत. 7 वर्तुळात आहे, 4 वर्तुळात आहे, 5 वर्तुळात आहे, 2 वर्तुळात आहे आणि 10सुद्धा वर्तुळात आहे. म्हणून आपण फक्त 12 आणि 3 किती होतील, तर 15. मग गणितात उत्तीर्ण आहेत आणि इंग्रजीत उत्तीर्ण नाहीत असे किती विद्यार्थी, 12 आणि 3 15. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा की खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. तर अ दिलेला आहे, अमृत महोत्सव 75 वर्षांनी साजरा करतात. तर बरोबर आहे. बघा की रौप्य महोत्सव 25 वर्षांनी करतात. त्यानंतर 75 वर्षांनी अमृत महोत्सव असतो, 100 वर्षांनी शताब्दी असतो आणि 100 वर्षांनी शताब्दी असतो अमृत, बरोबर आहे 75 वर्षांनी. आणि सुवर्ण महोत्सव असतो तो 50 वर्षांनी असतो. तर हे तुम्हाला पाठ पाहिजे, माहीत पाहिजे. त्यानंतर लीप वर्ष पहिलं तर बरोबर आहे, पण त्यांनी अयोग्य विचारलेत. लीप वर्षाचे एकूण 361 दिवस असतात, तर हे अयोग्यच आहे. बघा लीप वर्ष आपलं रेग्युलर जे इयर असतं, जे नेहमीचं वर्ष असतं ते 365 दिवसाचं असतं आणि जर लीप वर्ष असेल तर 366 असतं. म्हणून हे अयोग्य आहे ब. त्यानंतर बघा की 31 दिवसांच्या महिन्यात 2 वार 5 वेळा येतात, तर हे सुद्धा अयोग्य आहे. तुम्ही कोणता जर महिना कॅलेंडर उघडून पाहिला तर ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्यातले पहिले 3 वार जे असतात 1, 2, 3 तारखेचे ते 5 वेळा येतात. त्यामुळे हे सुद्धा विधान काय आहे, अयोग्य आहे. ब अयोग्य आहे, क सुद्धा अयोग्य आहे. त्यानंतर ड बघा पर्याय, ड ऑप्शन काय सांगितलं आहे की स्वातंत्र्य दिन व बालदिन एकाच वारी येतात. तर बरोबर आहे. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. तुम्ही कधी कॅलेंडर ओपन करून जर पाहिलं तर काय दिसतं, तर स्वातंत्र्य दिन आणि बालदिन एकाच वारी येतात हे दिसतं. तुम्ही चेक पण करू शकता. आणि लक्षात ठेवा की स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी असतो म्हणजे ज्या वारी असतो त्याच वारी बालदिनसुद्धा असतो. त्यामुळे हे सुद्धा विधान काय आहे, बरोबर आहे. मग अयोग्य विधान कोणतं, तर लीप वर्षाचं आणि महिन्यांचे वार, म्हणून ब आणि क. मग आणि ब आणि क मग पर्याय असणारा कोणता आहे, तर बघा ब क पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा की सुहासचा जन्म 20 मार्च 2005ला सोमवारी झाला, तर त्याचा 4था वाढदिवस कोणत्या वारी
येईल? हा प्रश्न कशावर आधारित आहे? तर दिनदर्शिकेवर आधारित आहे. बरोबर आहे. सुहासचा जन्म किती तारखेला झालेला आहे? 20 मार्च 2005. वार कोणता आहे? सोमवार. तर 4था वाढदिवस कोणत्या तारखेला येईल असं? कोणत्या वारी? तारीख तर तीच असते वाढदिवसाची. बरोबर आहे. फक्त इयर बदलतं आणि वार विचारले कोणत्या वारी येईल. आता यामध्ये तुम्ही बघा की मी मांडून घेतले बघा. काय की सुहासचा जन्म किती तारखेला झालेला आहे? 20 मार्च 2005ला झालेला आहे. बरोबर आहे. मग त्याचा पहिला वाढदिवस कधी येणार? 2006ला, दुसरा 2007ला, तिसरा 2008ला आणि चौथा कितीला येणार? 2009ला येणार. या ठिकाणी बघा वार कोणता होता जन्माच्या वेळी? जन्माच्या वेळी होता सोमवार. मग पहिल्या वाढदिवसाला काय येणार आहे? मंगळवार. दुसऱ्या वाढदिवसाला येणार बुधवार. त्यानंतर आता इथं बुधवार नंतर तो गुरुवार येईल का बघा. नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येक वर्षी वार काय होतो? पुढचा येतो. परंतु ज्यावेळी लीप इयर येतं, लीप वर्ष येतं, त्यावेळी 2 दिवसांनी वार पुढं एक्स्ट्रा वार पुढं ढकलतो. मग या ठिकाणी बघा मार्च महिन्यात जन्म झाला आहे. मग लीप इयर कोणत्या महिन्यात असतं? तर फेब्रुवारीत 1 दिवस ॲड होतो ना. 28चा नाही येता फेब्रुवारी 29चा येतो. मग हे जे काही 2008 आहे तो 4था वाढदिवस त्याचा गुरुवारी न येता काय येणार आहे? शुक्रवारी येणार आहे. त्यानंतर तिसरा आणि मग जो 4था वाढदिवस आहे त्याचा तो काय येणार आहे? शनिवारी येणार आहे. मग आपण जर सगळे ऑप्शन चेक करून बघितलं तर बघा बरं पर्याय शनिवार असा कोणता आहे पर्याय? तर आहे बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की 1 शुक्रवार, 2 रविवार, 3 सोमवार आणि पर्याय क्रमांक 4 हा शनिवार येतोय. म्हणून हा योग्य आन्सर आहे. शनिवारी त्याचा सुहासचा 4था वाढदिवस येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.